हाय टीम, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्लिपकार्टचे काही पार्सल आपल्याला कस्टमरला खोलून दाखवावं लागतात. त्यांना आपण OBD म्हणजेच ओपन बॉक्स डिलिव्हरी असं म्हणतो. तो त्याची प्रोसेस कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले कस्टमरच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रॅकिंग आयडीच्या खाली येलो कलरमध्ये इथे एक सिम्बॉल दिसेल. याचा अर्थ ते OBD आहे. शिपमेंट स्कॅन करायचे आहे. शिपमेंट स्कॅन केल्यानंतर कन्फर्म करायचे आहे. त्यानंतर टेक कन्सेंट, त्यानंतर कस्टमरला ओपन बॉक्स डिलिव्हरीसाठी आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहे. त्यानंतर कस्टमरच्या मोबाईलचे लास्टचे 4 डिजिट इथं आपल्याला टाकायचे आहे, म्हणजे कस्टमर व्हेरिफिकेशन डन होतं. प्रोसीड केल्यानंतर येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन इथं विचारले जातात. कॅश असेल तर कॅश घ्यायची. जर कस्टमरला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर इथे आपल्याला QR वेब पेचं ऑप्शन दिसतं. त्यावर आपल्याला कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट घ्यायचं आहे. पेमेंट घेतल्यानंतरच व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच पुढची प्रोसेस आहे. पुढची प्रोसेसला मग आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे प्रोडक्ट खोलून दाखवायचे आहे त्याचं सील पॅकेज बरोबर आहे का त्याचा आपल्याला एक फोटो इथं कॅप्चर करायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर फोटो अटॅच होऊन जाईल आणि अपलोड होईल. त्यानंतर बॉक्सच्या आतमध्ये हे प्रोडक्ट आहे मोटोरोला एज 60 फ्युजन. सेम तुम्ही ज्या बॉक्सचं OBD करताय त्याच्यामध्ये पण आम्हाला असंच डिस्क्रिप्शन दिसेल. सेम असेल तर पास करायचं आहे. पास केल्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये काय काय ॲक्सेसरीज आहे त्याचा पण फोटो काढायचा आहे. त्याच्यासाठी पण तुम्हाला पास करायचा आहे. नंतर 2 इमेज अपलोड करायचे आहे. एक आहे मोबाईलचा फ्रंट साईडनी आणि कंटिन्यू केल्यानंतर मोबाईलच्या बॉक्समध्ये इतर ॲक्सेसरीज काय काय आलेले आहेत त्याचा सगळ्याचा एक फोटो काढायचा आहे या पद्धतीने आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर पुढं सगळे चेक्स येतील ते कन्फर्म करायचे आहेत. कन्फर्म केल्यानंतर शिपमेंट कस्टमरला पाहिजे असेल तर डिलिव्हर, कॅन्सल करायचं तर कॅन्सलचं ऑप्शन आहे. डिलिव्हर करणार आहोत आपण. तिथनं कंटिन्यू केल्यानंतर कस्टमरला एक OTP जातो. तो OTP इथे टाकायचा आहे आपल्याला. OTP टाकल्यानंतर आपण शिपमेंट कोणाच्या हातामध्ये दिलं त्याच्यासाठी एक ऑप्शन येईल. त्यानंतर इथं आपल्याला सेल्फ करायचं आहे. टेक सिग्नेचर करून आपल्याला इथं सबमिट करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला OBD बॉक्स म्हणजे ओपन बॉक्स डिलिव्हरी करायची आहे.